ठाकरेंच्या शिवसेनेने सर्व खासदारांची मातोश्रीवरती बैठक बोलावलेली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी खासदारांना संबोधितही केलं। ठाकरेंचे खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलसाठी ही बैठक बोलावल्याची ही चर्चा आहे। पाहूयात हा रिपोर्ट। उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली। मातोश्रीवर जवळपास 2 तास खासदारांची बैठक पार पडली। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा असल्यानं या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं। खासदारांनी सभागृहात महाराष्ट्रातले प्रश्न मांडावेत अशा सूचना ठाकरेंनी केल्या। बैठक संपल्यावर खासदारांनी वैयक्तिक प्रश्नांवरही ठाकरेंसोबत चर्चा केली। शिंदेंची शिवसेना दिल्लीत ऑपरेशन टायगर राबवणार अशी चर्चा सुरू आहे। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेही दिल्ली दौऱ्यावर होते। दिल्लीत शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर ठाकरेंचे काही खासदार शिंदेंसोबत जाणार असं बोललं जात होतं। दिल्लीत संजय राऊत यांच्या घरीही ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली होती। या बैठकीत खासदारांनी काही तक्रारीही केल्या होत्या। शिवसेना पक्षप्रमुखांनी आज नक्कीच खासदारांची बैठक बोलवलेली आहे। खासदारांचं मनोगत ते जाणून घेत आहेत। विशेषतः खासदारांची वेदना अशी आहे किंवा आमच्या आमदारांची वेदना विरोधी पक्षातला अशी आहे की आमच्या खासदारांना आणि आमच्या आमदारांना सरकार निधी देत नाही। सरकार पक्षाच्या आमदार आणि खासदारांना निधी मिळतोय आणि हे सुद्धा निवडून आलेले आहेत ना। 15-15, 20-20 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व आमचे खासदार करतायत, पण त्यांना 1 रुपयाचा निधी दिला जात नाही। त्याच्यामुळे आपापल्या भागातल्या जनतेची कामं होत नाहीत। आता आम्हाला निधी हवा आहे आमच्या खासदारांना, म्हणून आम्ही खरात बाबाकडे जायचं का? अहो, हे उद्धव ठाकरे कधीच भेटत नव्हते। हे आम्हाला उठाव करायची गरजच पडली नसती ना, म्हणून ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाही। आता हे सगळेच जणच इकडे येणार आहेत। आता त्यांना तिथं कुणी विचारायला तयार नाही। खासदार असलं तरी विचारायला तयार नाही। अहो, मंत्र्याला विचारत नव्हते, खासदाराचं काय घेऊन बसला? म्हणून हे सर्व कंटाळलेले लोक आहेत। मातोश्रीवर झालेली ठाकरेंच्या खासदारांची बैठक डॅमेज कंट्रोलसाठी होती असं बोललं जातं। या बैठकीनंतर तरी ठाकरेंच्या खासदारांच्या अडचणी दूर होणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।